हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आज अचानक व्लॉगला सुरुवात केली आपण. तर येस, आपण काल गेलो होतो पोईसरला आणि तिथून जी मच्छी आणली ना भाईसाहेब, एकच नंबर. लाईक कालच आम्ही जवळ्याचा सुद्धा रसा केला आणि वाट्यांचा सुद्धा रसा केला संध्याकाळी. आणि आता दुपारची वेळ आहे, 2:30 वाजलेत. माझं अजून जेवण झालेलं नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की हा संपूर्ण किचन क्लीन मला करावा लागतो. त्या मोठी गोष्ट नाहीये. ऍक्च्युली आमच्याकडे कामवाल्या मावशी होत्या, बट प्रॉब्लेम आहे की आमच्याकडे कुत्री बसते आणि ते कुत्री भुंकते आणि अंगावर येते, त्याच्यामुळे कामवाले आपल्याकडे येऊ शकत नाही. हा मोठा सगळ्यात प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे. बट तरी पण मी काहीतरी जुगाड करणारच, कारण कसं होतं की मी घरी असल्यामुळे मला बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या मॅनेज कराव्या लागतात. मार्केट असू दे, जेवण असू दे, भांडी असू दे, कपडे असू दे. कपडे कधी मम्मी बघते, पण बाकी सगळ्या गोष्टी तर मला ऑब्व्हियसली करावी लागतात. तर असं सगळं आहे, ही माझी कथा आहे. सो येस, तर आता मी जेवणाची तयारी करते आणि इकडे मी बनवणार आहे आज पालकची भाजी आहे. स्वच्छ धुवून घेतली आहे, त्याच्यानंतर भात पण ठेवलेला आहे आणि इकडे कोथिंबीर वगैरे मला साफ करून ठेवायची आहे. आज मी मसूरची डाळ करते, कारण मसूरची डाळ खूप दिवस झालेली नाहीये. सो मसूरची डाळ आणि बटाटा करूया, खूप छान लागते मसूरची, एकदम टेस्टी. आणि मी लास्ट टाइम इंस्टाग्रामवरती रील शेअर केला होता मसूरच्या डाळीचा, आणि तशी जर मसूरची डाळ तुम्ही केलीत ना, हा एकच नंबर. मी त्याची लिंक देते आणि तशी डाळ नक्की करून बघा. आता तुम्ही एकदम सिंपल करणार आहे आणि मला वाटतं ती कुकरमध्येच करावी लागेल, कारण ना आपण जर असं टोपात करत बसलो तर खूप जास्त वेळ लागेल. त्याच्यामुळे कुकर इज द बेस्ट ऑप्शन पटकन जेवण होण्यासाठी. तर चला, मी पहिले तर जेवण आवरून घेते. आणि मला जेव्हा बोर होतं, जास्त कंटाळा येतो ना जेवण करायला, तेव्हा मी इकडे माझा मोबाईल ठेवते आणि त्याच्यावर इकडे अशी सॉंग्स ऐकत असते. सो त्याच्या निमित्ताने तरी पटापट त्याच्या तल्लीन होऊन त्याच्यामध्ये पटापट जेवण करायला होतं. सो तेच आहे, म्हणून मी आता ब्लॉग स्टार्ट केला, सगळी कामं वगैरे आवरून. आणि मी थोड्या वेळात भेटते तुम्हाला. पहिले जेवण करून घेऊया. मसूरची डाळ आणि भात करून झालाय, त्याच्यानंतर भाजी सुद्धा करून झाली. इकडे भात रेडी आहे, इकडे मस्त मसूरची डाळ रेडी आहे, त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा बटाटे ऍड केले. आता माझा हात कशाने भरलाय ते मी इकडे भजी करते. बघा, बटाटे ऍड केले, त्याच्यात लहान मोठे उभे काप केलेत बटाट्याचे, आणि पालक थोडंसं जास्त होतं, त्यासाठी पालक आणि बटाट्याचे मिक्स अशी भजी करते आणि खूप टेस्टी होणार आहे. इकडे तेल सुद्धा ठेवलंय. इन्स्टंट असं म्हटलं की इकडे भाजी पण यार झाली एवढी. थांबा, मी भाजी पण दाखवते. इकडे ही मम्मीसाठी इनफ आहे भाजी. भाऊ हे बघ, मी भजी कसले बनवते. हे काय पालक बटाटा. पालक बटाटा मिक्स खाशील ना? बाप रे, एवढे चांगले होणार आहेत. बघूया, मी ट्राय करेन. हा, ट्राय कर, आवडले तर खा. ओके, सो फायनली आपलं जेवण झालेलं आहे. पालक आणि मुगाच्या डाळीची मिक्स भाजी, त्याच्यानंतर मसूर डाळ, शेवग्याची शेंगा आणि थोडासा बटाटा. आणि इकडे आहेत आपले भजी जे आता केलेले आहेत, बटाटा पालक. बस सिंपल भजी आहेत, बेसनचं पीठ, मसाला, मीठ, हळद, दॅट्स इट. आणि भात. तर असं आहे आजचा आपला एकंदरीत मेन्यू. भाजी तर एकच नंबर झाले. कमाल. रात्रीची वेळ जेवणासाठी आज मस्तपैकी वाकट्यांचा रसा करणार आहे आणि ती रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर सुद्धा करणार आहे. आणि काल पोईसरवरून काय काय मच्छी आम्ही घेऊन आलो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. म्हणजे पुरेल, आता 1-2 महिने पुरेल छान मच्छी. इकडे संपूर्ण अशी लाईन मध्ये लावून ठेवलेत. यामध्ये बोंबील आहे, जवळा आहे, तेंडली आहे आणि याच्यामध्ये वाकट्या तोडून ठेवल्यात. इकडे आहेत खारे बांगडे जे आपण भाजून खाऊ शकतो मसूरच्या डाळी बरोबर, ते एकदम भारी लागतात. आणि आता मी इकडे रेसिपी शेअर करतो तुमच्यासोबत. इकडे पाणी गरम करायला ठेवले मस्त कडक. आणि इकडे वाकट्या धुवायला ठेवल्यात, म्हणजे पाण्यामध्ये भिजवून ठेवल्यात. त्या आपण 1-2-3 वेळा धुवून काढायच्या स्वच्छ. आणि त्याच्यानंतर हे घेतले, ते अशा वेळेला मला खूप उपयोगी पडतं. जेव्हा कंटाळा येतो तेव्हा मग याच्यामध्येच मी बारीक करते कांदा आणि टोमॅटो. तर चला, आता आपण पटकन टोप ठेवूया आणि पटकन रेसिपीला सुरुवात करूया. ही रेसिपी एकदम सोपी आहे. बाय द वे, वाकट्यांचा रसा खूप सोपा आहे आणि जे फिश लवर असतील, सुकी मच्छी खात असतील त्यांना माहीतच असेल, पण तरी सुद्धा मी कोणत्या पद्धतीने करते तुमच्यासोबत मी आज शेअर करते. चला. आणि जे नॉनव्हेज खात असतील आणि वाकट्या नसतील खात किंवा सुकी मच्छी नसतील खात, त्यांनी तर नक्कीच खा, कारण खूपच भारी लागते आणि टेस्टला एकदमच. कारण ती सुकवलेली मच्छी असते आणि ती म्हणजे कांदा टोमॅटो आणि फक्त कोकम मध्ये किंवा आमसूल असतं त्याच्यामध्ये एक नंबर बनते. तर मी आज कोकमामध्ये बनवणार आहे वाकट्यांचा रसा, कारण आपल्याकडे आता आमसूल वगैरे नाहीये. आता जो येणारा मे महिना आहे तेव्हा आपण ट्राय करू आमच्या गावातून कोकम वगैरे आणू, आंबाट वगैरे आणू, आमसूल वगैरे. तर त्याच्याने कसं वर्षभर साठा पण होतो आणि मच्छीमध्ये ते ऍड केलं तर त्याच्यामध्ये एकदमच भारी टेस्ट लागते. तर हे मार्केटमध्ये कोकम मिळतं,
तर ते आपण यूज करूया. इथे मी मस्त पाण्याला उकळी येऊन देते, म्हणजे पाणी खूप गरम करते जास्त, म्हणजे जेणेकरून वाकट्या पटकन शिजतील. आणि इकडे आपण घेताना ना थंड पाण्यामध्येच घ्यायच्या. गरम पाण्यामध्ये घेतल्या तर त्याची टेस्ट जाऊ शकते, त्याच्यामुळे थंड पाण्यामध्ये स्वच्छ 2-1 वेळा धुवून घ्यायच्या. आणि तेल आपलं तपलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ऍड करूया कांदा आणि टोमॅटो. इथे पाणी मस्त तापलेलं आहे आणि त्याच्यानंतर कांदा टोमॅटो पण शिजतोय. त्याच्यामध्ये आपण शिजताच मीठ ऍड करूया, म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन शिजू. आणि आता लगेच याच्यामध्ये ऍड करूया आपण कोकम. थोडेसे तुकडे वगैरे करून टाकायचे कोकमाचे. भाऊला आमच्या आंबट लागतं, आंबट कर ताई आंबट कर असं असतं त्याच्यामुळे त्याच्यासाठी स्पेशली जरा नीट लक्ष देऊन करावं लागतं. नाहीतर मग काय खरं नाही, जसं शिऱ्यासारखं झालं होतं. नाही कर आता गोड कसं होतं ते. त्याच्यामुळे प्रमाणात आपण जरा ऍड करूया इकडे, नाही तर डबल काम लावेल मला. आता 2 मिनिटं झाकण ठेवून देऊया. 2-3 मिनिटं झालेली आहे. झाकण काढून घेऊया. आणि मस्त कांदा टोमॅटो शिजलेला आहे. थोडासा सॉफ्ट झाला ना असं कांदा टोमॅटो, त्याची ग्रेव्ही छान होते. म्हणून मग कांदा टोमॅटोला छान शिजून द्यायचा आपण. आणि आता आपण ऍड करूया मसाला आणि हळद. जो घरी कोणता अवेलेबल असेल मसाला तो ऍड केला तरी चालेल. आता यामध्ये ऍड करूया वाफट्या आणि मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये वाफट्या ऍड केल्या सुगंध येतो एकदम. आणि व्यवस्थित मिक्स करून झालं. आता पुन्हा 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया, म्हणजे चांगलं ना मसाला आणि वाफट्या एकजीव होईल. चला 4-5 मिनिटं झाले. मस्त वाफ आलेली आहे आणि छान सुगंध सुद्धा आलेला आहे. मिक्स करून घेऊया छान. वाफट्या थोडं जाड असते ना की त्याला शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे कडक पाणी केलं इकडे. मसाला आत्ताच ऍड करून घेऊया थोडा. झाकणाला ठेवून घेऊया. मध्ये मध्ये वाकट्या शेक करत राहायचं. टसका लागला. झणझणीत वाकट्यांचा रसा खायला खूप मजा येते. थोडं मध्ये चेक करत राहायचं 5-5 मिनिटांनी. आपल्याला वाटतं शिजल्यात वाकट्या तर मग रसा तयार झालाय. आणि नंतर मग पाणी वगैरे कसं हवंय, मीठ मसाला जसं ऍडजस्ट करायचं तसं करू शकतो. बट भातासोबत तर एकच नंबर लागतो. आता भात तर आहे, पण मी आता भाकऱ्या करणार आहे सोबत, कारण आपल्याला एक टाइम भाकरी चपाती असं असतं त्याच्यामुळे. तर आता पटकन भाकरी करून घेऊया आणि रसा झाल्यावर मी तुम्हाला दाखवतेच. मस्त इकडे वाकट्यांचा रसा झालेला आहे आणि मम्मी पहिल्यांदा खाते आणल्यानंतर. काल तर आम्ही केलाच होता. आता बघूया कसा लागतोय ते. तर खूपच छान होतं असा वाकट्यांचा रसा. आणि घट्ट पण, हे भाऊचं असतं नेहमी, घट्ट कर, तिखट कर, आंबट कर. ऑब्व्हियसली भातावर टाकल्यावर ते पीच पिली पीच नको वाटायला. ठीक आहे, तुझ्यासाठी काय खा. आणि भाकरी खा, भात खातोय नुसतं. अर्धी खाणार मी. अर्धी नाही, मी तुझ्यासाठी छोटी पोपी. अर्धी म्हणजे अर्धी. पोपी. डोंट डू दॅट. डोंट डू दॅट. पोपी म्हणजे हा मम्मीचा शब्द आहे. डोंट डू दॅट. खाना आता. आपण कोकणी माणूस, आपल्याला भात पाहिजे. बाकी दुनिया गेली येस. जास्त हे नको करू. नाद करा पण आमचा काय खायचे अख्खी खायचे. मला माहित नाही. बघ मी वाटे करतोय आता. तुला नाही हे घे मम्मी. ताईला. अरे तू भाकरी एन्जॉय कर, तुला फिटनेसची गरज आहे. मला ह्याच्यामध्ये नको घेऊ, ह्याच्यामध्ये घे छोट्या ह्याच्यामध्ये. वाकटी आता नको दे, वाकटी भातावर. त्यात पण चोचली. घे ना, खा ना. असं झालंय मम्मी. एकदम खतरनाक. मस्त ना. चवीला पण आहे. हेच आम्हाला पाहिजे होतं. बाय द वे मम्मीला खायचं नाही, पण तरी पण मम्मीने ताव मारलेला आहे. एन्जॉय. हे आमची मम्मी पण काय माहितीये का, हे सगळं मला मम्मीकडूनच आलेलं आहे. नाद करा पण आमचा कुठं. तब्येत बिघडली तरी चालेल, गोळ्या घेईन, पण वाकटी जर असा मात्र ये बात सोडणार नाही. चल खा आता आणि जरा टेस्ट करून सांग सगळ्यांना कसं झालं वाकट्यांचा रसा. तो तर ऍज युजल चांगलाच होतो. तुला मी अवॉर्डच देणार आहे. नाद करा पण आमचा कुठं अवॉर्ड. आणि ते अवॉर्डचा व्हिडिओ स्पेशली मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनल वरती येईल. पण आता ना त्याची एक पर्टिक्युलर वेळ येईल. त्या अवॉर्डचा मानकरी फक्त तूच. येस. नाद करा पण आमचा कुठं. मंत्रमुग्ध असा रसा झालेला आहे. मंत्रमुग्ध. वा, खतरनाक. चलो एन्जॉय युअर लाईफ. आणि भात याच्या सोबत म्हणजे आजचा दिवस मी स्वप्नात मस्त झालं. वाकट्यांच्या नगरीत, खूप छान झालं. वाकट्यांच्या स्वप्न नगरीमध्ये आज मी बुडून जाणार आहे.
तर वाकट्यांचा रसा खूप मस्त झालेला आहे. दोघांनी सांगितलेलं आहे आपल्याला, मम्मी आणि भाऊनी. मी काय आता टेस्ट करायची गरज नाहीये, मी मगाशी टेस्ट केला होता आणि मला सुद्धा माहितीये. तर तुम्ही जे सुकी मच्छी नसाल खात पण नॉनव्हेज खात असाल तर त्यांनी मात्र हे नक्की ट्राय करा. आणि जे वाकट्यांचा रस्सा जे खात असतील मस्तपैकी त्यांनी पण मला कमेंट करून सांगा की आम्ही वाकट्यांचा रस्सा खातो. जे बोरिवली कांदिवलीमध्ये पोयसर येतं त्या ठिकाणी बुधवारचं फिश मार्केट असतं, बुधवारच ना, बुधवारचं फिश मार्केट असतं आणि इतर सुद्धा भरपूर मोठं मार्केट असतं. तर तिकडे फिश म्हणजे सुके मासे, सुकी मच्छी ही खूप चांगल्या प्रमाणात मिळते. तिथूनच आम्ही घेऊन आलोय आणि नेक्स्ट टाइम पण आम्ही तिथे जाऊच नक्की. पोयसर बोरिवली कांदिवली दरम्यान कोणी राहत असेल तुम्ही नक्की जाऊन तिथे व्हिजिट करून मच्छी घेऊ शकता. खूप फ्रेश असते, जवळा सुद्धा खूप मोठ्याच्या दाण्यासारखा पण बोलू शकतो, त्यामध्ये अजिबात कचरा नाहीये. तर एकंदरीत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ छोटा होता, स्पेशली मला वाकट्यांची रेसिपी तुम्हाला दाखवायची होती म्हणून हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला वाकट्यांचा रस्सा कसा वाटला ते, आणि तुम्ही पण करून बघा. तोपर्यंत टेक केअर ऑल, बाय.